सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा काशी पितांबर आवडे निरंतरा आवडे तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा काशी पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो कंठी कौस्तुभमणी विराजितो तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा काशी पितांबर आवडे निरंतरा तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिधान तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर
हॅलो 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 हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे 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 राम हरि जय 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 राम हरि राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा आलोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा ओ भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठला बरबा बरबा तो हा माधव बरबा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आदर बापन कुमादेवी वर बापन कुमादेवी वर बापन कुमादेवी वर सर्व सुखा
हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम गुरु कृपांजन पायो मेरे भाई गुरु कृपांजन पायो मेरे भाई गुरु कृपा पायो मेरे भाई गुरु कृपा पायो मेरे भाई राम बिना कछु जानत नाही राम बिना कछु जानत नाही अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम राम बिना कुछ जानत नहीं राम बिना कछु जानत नहीं अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम जहाँ देखो वहाँ राम ही राम जहाँ देखो वहाँ राम ही राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम जहाँ देखो वहाँ राम ही राम जहाँ देखो वहाँ राम ही राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम हो जागत राम सोवत राम जागत राम सोवत राम सपने में देखो राजा राम सपने में देखो राजा राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम एका जनार्दनी बहिनी का एका जनार्दनी राम ही देगा जिद देखो वह राम सारी का देखो वहाँ राम करेगा अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम जहाँ देखो वहाँ राम ही राम टाढ़वा देखो वहाँ राम ही राम जहाँ 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 देखो वहाँ राम ही राम
माझे विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
सद्गुरु भगवान माऊली हृदयेश्वर भगवान समर्थ सद्गुरु गजानन महाराज की नमः पार्वती पते हर 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 महादेव। प्रभु श्री रामचंद्र भगवान की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की गुरु कृपांजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही। अंदर राम बाहर राम, जहाँ देखो वहाँ राम ही राम। जागत राम सोवत राम, सपने में देखो राजा राम। एका जनार्दनी भावहीने का, एका जनार्दनी भावहीने का, जिद देखो वह राम सा रेखा। अंदर राम बाहर राम, जहाँ देखो वहाँ राम ही राम। जहाँ देखो वहाँ राम ही राम, जहाँ देखो वहाँ राम ही राम। विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातं मुनीन्द्रे, समागत्य तीर्थं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। रंगा येयि वो येयि ओ, 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 रंगा येयि वो येयि ओ। विठाई किटाई माझे कृष्णाई कानाई, विठाई माझे कृष्णाई कानाई, विठाई किटाई माझे कृष्णाई कानाई, विठाई किटाई माझे कृष्णाई कानाई, रंगा येयि वो येयि ओ, 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 रंगा येयि वो येयि ओ। विठाई किटाई माझी कृष्णाई कानाई, रंगा येयि वो येयि ओ। नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता संत चूडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान वर्णो किती योगे योगक्षर हाती एक ध्यान शेगावीचा राणा गजानन शेगावीचा राणा गजानन सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात भोते गण गण गणात भोते गण गण गणात भोते तीर्थाचे प्राशन करिता मुखी झडकले हासू माय माऊली गजाननाने माय माऊली महाराजाने क्षणात पुसले आसू शेगावी यातना जाऊया शेगावी यातना गजाई माघारा गण गण गणात भो गण गण गणात भोते मनोनीला मंगारा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गण गण गणात भूती निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठ्ठला प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य संत ज्यांना पूर्ण जग शांती ब्रह्म म्हणून ओळखला जातो असे श्री संत जे शांत सुद्धा आहेत जे संत सुद्धा आहेत आणि ते श्रीमंत सुद्धा आहेत असे संत एकनाथ महाराज यांचा हा हिंदी भाषेमधील 4 चरणाचा अभंग. आणि या अभंगामध्ये एकनाथ महाराज गुरुच्या कृपेनंतर काय होते
आणि गुरुकृपा झाल्यानंतर त्यांची स्थिती काय झाली हे या अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार. हा कीर्तनकाराचं दुसरं आद्य कर्तव्य असतं. दुसरं बरं आद्य नाही, दुसरं कर्तव्य म्हणजे परिहार देणं थोडासा. तर सर्वांना माहित आहे की हा कार्यक्रम कशा निमित्त आहे. 1 वर्ष झाले बाबांना वैकुंठ गमन होऊन, आणि आता पहिलं पुण्यस्मरण त्यांचं. आणि माझं भाग्य की त्याच्यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा आहे माझ्या वाटेला आहे. आणि या सेवेसाठी ज्यांनी वर्षभर आपल्याला सेवा दिली अशी सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, वादक मंडळी, त्याच्यामध्ये आमचे गायनाचार्य आज जे उपस्थित झाले ते विश्वनाथ महाराज राजपूत, त्यांना साथ संगत करणारे आमचे लखनजी महाराज यादव, आमचे अजय महाराज आणि राठोड महाराज आणि सर्वच महाराज मंडळी, आणि ज्यांचं काल कीर्तन झालं. म्हणजे कीर्तनकाराच्या कीर्तनात येत नाही, पण मी हजर होतो म्हणून ते आजू हजर आहेत. म्हणून असे आमचे केदार महाराज, नाही तर आज गायब झाले असते ते, बरोबर ना? शेवटपर्यंत नक्की लखन महाराज, केदार महाराज असतील, सर्व महाराज मंडळी, विनेकरी, आमचे महाराज, आणि ज्यांचं आज प्रवचन झालं 5 वाजता पण ते लागलं 6 वाजता, बरोबर ना? त्यांनी सुद्धा रामच सांगितलं आज प्रवचनामध्ये. रामायण सांगितलं ना, जे प्रवचन आले होते त्यांनी ऐकलं, त्यांनी सुद्धा रामच सांगितलं. कोणती ओवी होती महाराज? अभंग होता वाटते. करी हेची काम म्हणती राम राम. त्यांचे सुद्धा आभार. ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत आणि त्यांनी माझं काम सोपी केलं. त्यांनी आधी राम सांगितला, आता मी पण रामच सांगणार आहोत. फक्त त्यांनी रामायण सांगितलं. नाही नाही नाही, ते नाही सांग. इकडे आमच्या सर्व माता बहिणी, सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सेवेला पूर्ण विराम. आता सेवेला सुरुवात करतो. तरी आज आवर्जून उपस्थिती आहेत असे आमचे तबल सम्राट म्हणतात त्यांना, तबल वादक, तबलजी आमचे, नाही उस्ताद नाही, पंडित बनवू आपण, पंडित महेशजी पवार, आणि त्यांना सोबत आलेले त्यांचे साथीदार ते पण पंडितच आहेत, ओमजी महाराज, त्यांना सुद्धा आभार. आणि आमचे ओमदादा, दुसरे ओमदादा, ते पकवाज वाजवत आहेत आणि त्यांच्याच साथीला त्यांच्याच बाजूनं आज ते बाजूनं बसले आमचे यश महाराज. आणि तुम्ही सर्व, तुम्ही महेशांच्या मूर्ती, आता तुम्ही जर नसले तर कीर्तन कोणाला सांगू, कॅमेऱ्याले. म्हणून तुम्ही आले, तुमचे सुद्धा आभार आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 आणि 2 आभार राहिले. एक म्हणजे आमचे साऊंडवाले दादा, त्यांच्यासाठी खरं टाळी वाजवा. आणि दुसरे म्हणजे आमचे शूटिंगवाले, त्यांच्यासाठी सुद्धा टाळीच वाजवा. विठ्ठल विठ्ठल. तर आज आपली दिनचर्या म्हणजे आधी झालं 5 वाजता प्रवचन, नंतर हरिपाठाचा सुद्धा आपण आनंद घेतलाय. काय आनंद हरिपाठाचा. आमचे महाजन महाराजांचे सर्व विद्यार्थी किती 7-8 पकवाज होते वाटते. जगताप महाराजांचे, सॉरी महाजन आलं, जगताप महाराजांचे विद्यार्थी 7-8 पकवाजा आणि 50-60 टाळकरी. आणि काय तो आनंद हरिपाठाचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम. ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली
आता माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा. आज की मोठा बाबा नाही आहे. आणि आज तर मला विचार पडलं, जे सांगायचं होतं ते तर अगोदरच्या 2 दिवसातलं कीर्तनकारांना सगळंच सांगून दिलं. विचार पडला आज काय सांगायचं. तर महाराजांचे जे प्रवचन ऐकत होतो, मी बाहेरच होतो त्यावेळेस, तर त्यांच्या प्रवचनावरून आठवलं. हां त्यांच्या प्रवचनातून आठवलं आता रामच सांगायचं. म्हणून गुरुकृपा झाल्यानंतर स्थिती काय होते आणि गुरुकृपा का असावी जीवनात, हे या अभंगामध्ये आज आपण बघू. आणि अभंग बघण्या अगोदर अभंग कोणी लिहिला, हा कोणाचा आहे अभंग आजचा? एकनाथ महाराजांचा. तर तुम्ही म्हणसाल एकनाथ महाराजांनी तर मराठीत अभंग लिहिले, हा तर नवीनच आणला. आणि गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई हा अभंग 2 संतांनी लिहिलेला आहे. जर तुम्ही सर्च केला तर 2 संतांचे वेगवेगळे 2 अभंग येतात. एक म्हणजे कबीरदास महाराज, त्यांचा एक सुद्धा अभंग आहे, तो पण सेम, फक्त 1-2 चरण बदललेले. आणि दुसरा म्हणजे आज जो घेतलेला आहे एकनाथ महाराजांचा, हा जानत नाही अंदर राम बाहर राम, जहाँ देखू वहाँ राम ही राम, जागत राम सोवत राम, सपने में देखो राजा राम, एका जनार्दनी भावहीने का, जिद देखो वहाँ राम सारी का, अंदर राम बाहर राम, जहाँ देखू वहाँ राम ही राम. विठ्ठल विठ्ठल तर आजच्या कीर्तनात बसताना फक्त 2च नियम लक्षात ठेवायचे. एक अट आहे, बसताना बसायचं असेल तर चेहऱ्यावरती 12 वाजू द्यायचे नाहीत. आणि दुसरी अट म्हणजे ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामसंकीर्तन होईल किंवा प्रमाण म्हटलं जाईल किंवा अभंग म्हटलं जाईल, त्या त्या वेळेस मुखाने टाळी आणि हाताने नाम. झोपले का मागचे? हाताने टाळी आणि मुखाने नाम, हे 2 अट, हे 2 नियमाचं जर पालन होत असेल तरच कीर्तनात बसण्याचा आनंद आहे. नाहीतर मग कीर्तनात बसणं काय आणि घरी बसणं काय सारखंच आहे. घरी बसून सुद्धा आजूबाजूचे कीर्तन ऐकत आहेत, पण सोप्यावरती टांगा लांब लांब करू करू बसून कीर्तन ऐकणं आणि इथं ऐकणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण कीर्तनामध्ये रंग उभा असतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मनाची दारी उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. टाळ्या वाजवत जा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कुठं पांडुरंग उभा आहे? जेथे कीर्तनाची जागा आहे. आणि घरी बसून जर कीर्तन ऐकलं तर पांडुरंग भेटेल का? म्हणून कीर्तना धर्ममंडपात येऊनच ऐकायला पाहिजे. म्हणून तुमचे सर्वांचे आभार. जे कीर्तनाला आले ते देव आणि जे घरी झोपलेले ते महादेव. आणि आपण काय ब्रह्मदेव? विठ्ठल विठ्ठल तर नाथ महाराजांचं जर चरित्र आपण बघितलं तर नाथ महाराज हे श्रीमंत सुद्धा आहेत, संत सुद्धा आहेत आणि शांत सुद्धा आहेत. एवढे शांत महाराजांनी काल सांगितलंच.
यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देहुनी मुक्त केला. किती वेळा थुंकला? 108 वेळा. आणि आपल्या अंगावर जर एक जण थुकलं तर आपण काय प्रसाद दिला असता? हा, आपण ना महाप्रसाद दिला असता. त्यांनी प्रसाद दिला. एवढे शांत आणि श्रीमंत किती. त्यांच्या घरी रोज कथा असायची, कधी रामायण, कधी महाभारत, कधी. सर्वात जास्त ग्रंथ कोणी लिहिले? नाथ महाराजांनी. सर्वात जास्त वारकरी संप्रदायातलं जे भांडवल आहेत, साहित्य आहे, वारकरी साहित्य, सर्वात जास्त नाथ महाराजांनी लिहिलं, म्हणून ते संत आहेत. आणि एवढे श्रीमंत की त्यांच्या घरी रोज कथा असायची. आणि कथेत हजारोनं पब्लिक असायची. असं नाही की फक्त 5 जण 10 जण, हजारो लोक पब्लिक कीर्तनासाठी आणि कथेसाठी येत होती. आणि कथेला आल्यानंतर प्रत्येकाला 1-1 किलो साखर, 1-1 किलो डाळ, पुरणपोळी बनेल, सगळी सामग्री रोज प्रत्येकाला मिळायची. म्हणजे किती श्रीमंत असतील. आणि जर एवढं जर रोज भेटत असेल तर कोण जाईल नाही? सर्वच जातील ना. म्हणजे लाखो पब्लिक होती आणि एवढ्या पब्लिकला एवढं मोठं साहित्य पुरवलं. एवढे श्रीमंत म्हणजे नाथ महाराज. श्रीमंतसुद्धा आहेत, शांतसुद्धा आहेत आणि संतसुद्धा आहेत. नाथ महाराजांचे जे पूर्वज, आजोबांचे वडील म्हणजे पंजोबा संत भानुदास महाराज, आणि त्यांच्याच कुळामध्ये जे जन्माला आले ते म्हणजे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज ज्या वेळेस 12 वर्षाचे होते त्याच वेळेस त्यांचा गुरूंजवळ अनुग्रह भेटला. आणि गुरूंच्या अनुग्रहानंतर एकनाथ महाराजांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. तर जनार्दन स्वामी म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नाहीत. इसवी सन 1500 त्यावेळेस जे होते जनार्दन स्वामी, तर ते जे आता संभाजीनगर म्हणून ओळखल्या जाते, दौलताबादचा किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला, त्या किल्ल्याजवळ त्यांचं वास्तव्य होतं. आणि तिथंच एकनाथ महाराजांचा अनुग्रह झालेला आहे. असे जनार्दन स्वामीजवळ अनुग्रह झाला. आणि अनुग्रह झाल्यानंतर काय स्थिती झाली तर गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई. गुरूंपासून सिद्धांजन प्राप्त झालं. आता अंजन कशाला म्हणतात? सोप्या भाषेत सुरमा, बरोबर ना? डोळ्यात लावतात आपण, काय म्हणतात त्याला? काजळ. सुरमा बरोबर म्हणतात. काजळ. गुरूंनी असं काजळ लावलं, गुरुच्या कृपेमुळे डोळ्याला असं काजळ लागलं की ज्याला बघितलं तो राम दिसायला लागला. एवढं शक्ती आणि एवढं कृपा गुरूंची झाली की ज्याला पाहिलं तो राम. जो देखो वह राम ही राम, राम बिना कुछ जानत नाही. मग परिणाम काय झाला? अंदर राम बाहेर राम. स्वतःमध्ये सुद्धा रामच दिसायला लागला आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा रामच दिसायला लागला. आणि झोपल्यानंतर सुद्धा रामच, जागी असल्यानंतर रामच, स्वप्नात सुद्धा रामच. जागत राम सोबत राम, सपने में देखो राजा राम. एवढा अनुभव आला. एका जनार्दनी अनुभवानिका, किंवा एका जनार्दनी भावहीनिका. जिद देखू वह राम सारिखा. जो पाहू तो रामासारखा, जो पाहिला तो रामासारखाच दिसत आहे. हे कशामुळे झालं? गुरुकृपामुळे. म्हणून गुरुकृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कुछ जानत नाही. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ काय भावार्थ. म्हणजे ह्या झाल्या आपल्या आजच्या ठळक बातम्या.
आता मी येऊ जेवण करून? समजलं ना तुम्हाला? तर या जगामध्ये 3 जण अवताराला येतात. त्यातलं म्हणजे एक म्हणजे जीव, एक म्हणजे देव आणि तिसरे म्हणजे संत. तर जीव म्हणजे काय? जीव म्हणजे जीवामध्ये आपण कशासाठी येतो? मागचे जे कर्म आहेत तेच भोगण्यासाठी, भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेरे ऐसे किती. मागचे जे कर्म केलेले आहेत, जे शुल्लक राहिलेले कर्म, त्याचे भोग भोगण्यासाठी जीव जन्माला येतो. आणि दुसरे म्हणजे बोला ना, तुम्ही बोलत नाही का? देव. देव कशासाठी येतो? आणावा लागतो. हा, आणावा लागतो किंवा येतो. कशासाठी? धर्म रक्षामय अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना, आपुल्या पाडीसी भक्तजना, आपुल्या पाडीसी भक्तजना. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना. कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतो, त्या त्या वेळेस देव जन्माला येतात किंवा त्यांना आणावं लागतं किंवा ते अवतारित होतात. आणि संत कशासाठी येतात? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याण संताच्या विभूती. देह कष्ट भीती परमुपकारे, परमुपकारे. देह कष्ट भीती परमुपकारे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले जीवन, उद्धराया आले जड जीवन. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले जड, उद्धराया आले जड जीवन. आम्ही वैकुंठवासी आलयाची करणाची, आम्ही वैकुंठवासी सात भावे भरता, आम्ही वैकुंठवासी आलयाची करता. हो 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 तीन प्रमाण दिले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले जड जीवा. तिसरं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तर कशासाठी येतात संत? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आता जो जीव जन्माला आला, आता देव काय करतो? जो चुकला त्याला डायरेक्ट संपवूनच टाकतो.
एक तर मारण्यासाठी येते, एक तर संरक्षण करण्यासाठी येते. आणि संत काय करतात, जो चुकला त्याला सुधारवण्याची जी शक्ती आहे ती संतामध्ये आहे. म्हणून संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती. आणि संत येतात आणि संतांची जर कृपा झाली तर देव भेटायला काही उशीर लागतो? लागतच नाही. कालच मी महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रमाण उचललं होतं की संतांची जर कृपा झाली, संतांना जर आपण भजलं तर काय होतं. तुका म्हणे संता ध्याता, परब्रह्मची आले हाता. काय तुका म्हणे संता ध्याता, म्हणजे संतांचं जर आपण फक्त भजन केलं, संतांच्या नावाचं उच्चारण केलं तरी आपल्याला परब्रह्म आले हाता, म्हणजे आपल्याला देव भेटल्याशिवाय राहत नाही. आणि भेटतो भेटल्यानंतर काय करतो, आपले लाड पुरवतो. पाडी पंढरी राव लढा त्यांचा, पाडी पंढरी राव. पाडी पंढरी राव लढा त्यांचा, पाडी पंढरी राव लढा त्यांचा, पाडी पंढरी तुका म्हणे तुम्ही धरिले जा हाती, पाडी पंढरी राव लढा त्यांचा. बरोबर आहे ना की ज्या वेळेस आपण संतांनी जर आपला हात धरला, संतांच्या जर आपल्याला कृपा लादली तर आपला देव सुद्धा आपल्या लाड पुरवतो. आणि कसा पुरवतो, जसं एखादं बाळ, छोटंसं बाळ, जर देव तसा जर भेटला तर आपले लाड पुरवत नाही. त्याचं सुद्धा एक उदाहरण आहे. एक छोटंसं बाळ आहे आणि त्याला खूप सर्दी झालेली आहे. त्याचे म्हणजे गंगापूरपासून तर नागपूरपासून तर गंगापूरपर्यंत सगळ्या नद्या वाहत आहेत. आणि असं जर लेकरू बापाजवळ गेलो तर बाप डायरेक्ट घेते का? घेऊन असे 1-2 पप्पी घेईल का? नाहीच घेणार. आणि तेच लेकरू जर आईजवळ गेलं तर आई काय करते, जवळ घेते, नागपूर स्वच्छ करते, नंतर सुंदर कपडे वगैरे घालते, त्याचा मेकअप करते. आणि नंतर ते बाळ कसं दिसते, एकदम गोंडस. आणि नंतर ते जर बापाजवळ गेलं तर बाप डायरेक्ट खांद्यावर घेऊनच नाचते. तसंच आहे, संत म्हणजे आई म्हणजे संत आणि बाप म्हणजे देव. तुम्ही जर डायरेक्ट जायचा प्रयत्न केला तर देव लवकर घेत नाही जवळ. आणि संतांच्या मार्फत जर, आईच्या मार्फत म्हणजे संतांच्या मार्फत जर गेलं तर संत काय करतात, आपल्याला शृंगार करतात. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाड, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाड, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाड, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाड. शृंगारीले बाड कम तुकी, शृंगारीले बाड कम तुकी, शृंगारीले बाड
आल्या मुखावाटे अमृत वचनी, आल्या मुखावाटे अमृत वचनी, आल्या मुखावाटे अमृत वचने, आल्या मुखावाटे अमृत वचने, आल्या मुखावाटे अमृत वचने. काय तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारिले बाळ कौतुके. जसं संत बाळ, जसं आई बाळ शृंगार करते बाळाचा, तसं संत सुद्धा आपला शृंगार करतात. आणि नंतर शृंगार केलेलं बाळ मग बाप कसा जवळ घेतो, मग जवळ घेतल्यानंतर तो काय करतो, आपल्यावर कृपा करतो. संतांची जर कृपा लादली तर आपलं भौतिक सुख सुद्धा वाढते आणि आध्यात्मिक कृपादान केले संती कल्पाती सरीना, कल्पाती सरीना, कल्पाती सरीना. कृपादान केले संती कल्पाती सरीना, विसरले का? कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. काय सांगितलं मी? जर संतांची जर कृपा लादली किंवा संतांची जर कृपा झाली तर भौतिक सुख सुद्धा वाढते आणि आध्यात्मिक सुख सुद्धा वाढते. त्याचं एक उदाहरण यांनी रामायण सांगितलं. रामायणातलं एक उदाहरण आहे. ज्या वेळेस हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्यासाठी जातात, त्यावेळेस हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये जातात आणि लंकेमध्ये बघतात, पूर्ण लंका फिरतात, पण सीतामाता काही दिसत नाही. आता लंकेमध्ये किती घरं होते? खूप घरं होते, कोटी घरं होते. त्यातले 7 कोटी तर फक्त सोन्याचेच होते. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, कांचनाची म्हणजे सोन्याची, आणि 7 कोटी घरं सोन्याची. आणि त्या घराचे जे आकार होता ते असे मंदिरासारखे होते. त्यातले काही मंदिरं आणि काही म्हणजे राण्यांचे महल किंवा राण्यांसाठी जे घर बांधलेले होते त्यांचा आकार सुद्धा मंदिरासारखा होता. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहा देखो वहा अगणित चोदा. तुलसीदासाची ही ओवी आहे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहा देखो वहा अगणित चोदा. राम सिया राम जय जय. मंदिर म्हणजे पहिलं मंदिर काय, जे लंकेतील मंदिर होते, आणि दुसरं मंदिर म्हणजे जे राण्यांचे राजवाडे किंवा राण्यांचे घरं होते ते. आता पहिले मंदिर पूर्ण शोधले. आता लंकेमध्ये कोणाचे मंदिर होते? एकतर भगवान शंकराचे आणि एक तर दुसरे भगवान रावणाचे. 2 मंदिर पूर्ण शोधले पण तरी सीतामाता भेटली नाही. दुसरे मंदिर म्हणजे प्रत्येक राण्याचे घरं शोधले तरी सुद्धा सीतामाता भेटली नाही. मग नंतर फिरता 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 एक घर असं दिसलं की त्या घराच्या दरवाजावरती धनुष्यबाणाचं चिन्ह आणि घरापुढे तुलसी वृंदावन होतं. आता लंकेमध्ये असं घर कोणाचं असणार? कोणाचं? अविनाश महाराजचं. तर बिभीषण महाराजांचं घर. आणि बिभीषणाच्या घरामध्ये ज्यावेळेस हनुमंतराय जातात तर त्यावेळेस हनुमंतराय आतमध्ये जातात, पण बघतात तर काय, एक व्यक्ती एकदम कमी आवाजात एकटाच मनातल्या मनात श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. एकटाच भजन करत होता म्हणून मी एकट्यानंच केलं. श्रीराम जय जय राम.
नंतर आता हे भजन ऐकल्यावर हनुमंतरायाच्यानं आवरलं गेलं का? ज्या कामासाठी आले ते विसरले आणि ते बसले त्यांच्या समोर. आता ते म्हणतात पुढे, आणि हे पण त्याच्या स्वरात स्वर लावायला लागले. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम जय राम. फक्त आम्हीच म्हणून राहिलो आणि तुम्ही असे टकमक टकमक बघतोय. चांगला. आता तुम्ही थांबा, आता हेची बघू पावर. आता पहिले महिला मंडळ म्हणतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जेवण नाही केलं वाटते आज. अरे थांबा ना, मला तर म्हणू द्या जरा आवाज मोठा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मागचे फक्त होठ हलवत आहेत, जोरात म्हणा. आता याची पावर आपण बघितली, आता आपली पावर दाखव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काही जमन नाही राहिला आपल्याला. मागचे ते म्हणते तुम्हाला दिल्या, समोर त्याला उधळ तुम्हीच म्हणा. त्यांना 1500 रुपये नाही ना. असं आहे का? आम्हाला आहे काय म्हणा सर्वांनी वट्यावरचे. बरं आता सगळे थांबा, आता वट्यावरची पावर पाहू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा. याले म्हणतात हे गर्दी आहेत, पण ते दर्दी बसेल आहे. म्हणा आता सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. श्री रामचंद्र भगवान की. तर भजन लागलं कोणाकोणाचं? अविनाश महाराजचं आणि तुमचं. बिभीषणराय आणि हनुमंतरायाचं. नंतर बिभीषणरायांना असं वाटलं लंकेमध्ये आपल्यासोबत भजन करणारा कोण. त्यांनी डोळे उघडले तर बघतात तर काय हनुमंतराय स्वतः समोर. आणि हनुमंतरायांना म्हटले ते बंधू तुम्ही इथं कसे. आता हनुमंतरायांनी बाकीचा काही विचार नाही केला, फक्त बंधू शब्द पकडला. आता बंधू जर म्हणता तुम्ही तर तुमची माय आणि माझी माय
आणि माझा बाप आणि तुमचा बाप हा एकच असायला पाहिजे. आता जर तुम्ही बंधू जर म्हणता तर आपण एक उपाय काढू. तुमचा आणि माझा बाप हा कुठं आहे हे मला माहीत आहे, आणि तुमची आणि माझी माय कुठं आहे हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्ही मला मायचा पत्ता सांगा आणि मी तुम्हाला बापाजवळ नेतो. माता बिभीषणरायांनी सांगितलं मातेचा पत्ता. आणि नंतर हनुमंतराय कोण होते? संत. संतांची कृपा लादली, आध्यात्मिक सुख वाढलं, म्हणजे स्वतः भगवान श्रीरामाचं दर्शन झालं. आणि भौतिक सुख म्हणजे लगेच लंकेचं राज्य श्रीराम प्रभूंनी कोणाला दिलं? बिभीषणाला. म्हणजे आध्यात्मिक सुख सुद्धा वाढलं, आध्यात्मिक संपत्ती सुद्धा वाढली. आणि भौतिक संपत्ती कशामुळं? संतांची कृपा लादल्यामुळे. जसं आपण भजन करत होतो ना, तसेच लहानपणी संत कबीरदास लहानपणापासूनच रामाचं भजन करत होते. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम. आता तुम्ही म्हणसान संत कबीर तर हे मुस्लिम होते. खरं तर त्यांचा जन्म म्हणजे जे मुस्लिम घराण्यात त्यांचा जन्मच नाही झाला. एक मुस्लिम जोडपं होतं, त्यांना की मूलबाळ काहीच नव्हतं. आणि त्यांना गंगे मातेचा हा आशीर्वाद, म्हणजे गंगेमध्ये एका पेटीमध्ये आलेलं बाळ तेच म्हणजे कबीरदास महाराज. आणि ज्या वेळेस त्यांना लहानपणीच मदरसा वगैरे त्यांचे जे धर्माचे जे हे आहेत शिकवण ते देण्यासाठी त्यांना पाठवलं. पण मदरसामध्ये हे गेले आणि जसे शिक्षक जातात ना 2-3 मिनिटासाठी बाहेर वगैरे, जसे शिक्षक बाहेर गेले तसं यांनी बाकीचे जे आहेत तेच परिवर्तन करणं लावले. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे आधीपासूनच रामाची आवड. आणि संत कबीरजी महाराज त्यांच्या घराण्यात सुद्धा त्यांनी कंप्लेंट केली मदरसावाल्यांनी की हे फक्त राम 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 रामच म्हणतात, बाकी यांना काहीच जमत नाही. यांना किती मारा कितीही काही करा पण हे काही सुधरत नाही, हे फक्त राम राम. शेवटी त्यांच्या एका मौलानाजवळ नेलं झाड फुकवाले. त्यांनी याचं भविष्य पाहिलं. हे म्हणत हा कधीच सुधारणार नाही, त्याच्यापेक्षा याच्या इकडे लक्ष देऊच नका, हा जे म्हणते तेच याला करू द्या. आणि म्हणून मग लहानपणापासूनच श्रीरामाच्या नावाची आवड, राम राम म्हणत होते. पण एक दिवस त्यांची आई दळत होती. आता त्यावेळेस जातं होतं, आता जातं नाही, आता काय, आता चक्कीवर जातं. आता चक्की आला. आता जातं दडता चालू होतं जातं. आणि जात्यामध्ये जेवढे ते हे गहू टाकले ते सगळे पिसून काय होत होतं? पीठ. मग त्याच्यावरून कबीरदास महाराज त्यांच्या आईना म्हणतात की आई, या जगाचं जे नियम आहे ना ते सुद्धा असंच आहे. हे जग जे आहे ना हे आपलं हे चक्की आहे आणि याच्यामध्ये हे धान्यरूपी हे जीव हे सगळे जण पिसत आहेत. आणि सगळे पिसून काय होतात? शेवटी राख होऊन जातात, पीठ होऊन जातात. पण मग त्यांच्या आईने त्यांनी सांगितलं की सगळेच नाही पिसत, जे खुंट्याला धरून राहतात ना, खुंट्याच्या जवळ, ते जसेचे तसेच राहतात. ते पूर्ण धान्य त्यांना काहीच होत नाही. मग त्यावेळेस कबीरदासांना लहानपणीच एवढी म्हणजे समज होती की त्यावेळेसच त्यांना समजलं म्हणजे हा खुंटास म्हणजे देवाजवळ नेणारा मार्ग, तो मार्ग म्हणजे संत कृपा. आणि आता गुरुकृपा झाली पाहिजे याची. हे आता एखाद्याला आवड लागते काहीतरी खायची लहानपणी, पण आता कबीरदासांना आवड लागली, इच्छा होत होती
की हा खुंटा जसं आजूबाजूच्या गव्हाला काहीच होऊ नाही देत, म्हणजे आपण जर गुरुरूपी खुंट्याला जर धरून राहिलो तर आपल्याला या जगामध्ये सुद्धा पिसण्याची गरज नाही. मग आता गुरु भेटला पाहिजे, गुरु भेटला पाहिजे. पण मुस्लिम असल्याच्यानं, कारण जरी त्यांचा जन्म मुस्लिम याच्यात झाला नाही, पण कुड आता सगळं नाव सुद्धा मुस्लिम होतं, सगळंच मुस्लिम असल्याच्यानं आता त्यांना गुरु लवकर भेटत नव्हता. गुरु कोण करायचं, आता हे बी खूप विचार करून गुरु करावा लागतो. ज्या गुरुमुळे आपल्याला डोळे लागताच भगवंताचं दर्शन होते त्यालाच गुरु करावं. आता गुरु करण्यासाठी कबीरदासजी महाराज रडत होते, खूप रडत होते. कारण की गुरु नसल्याशिवाय कितीही आपण देवाचं नाव केलं, गुरुमंत्र भेटल्याशिवाय कितीही देवाचं नाव घेतलं तरी ते सिद्ध होत नाही. म्हणून कबीरदास महाराज खूप रडत होते. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली की कबीरा, आता 1-2 ते दोहे होते कबीर महाराजचे, पण ते नेमके मला आठवत नाही आहेत. ज्या आकाशवाणी झाली ते दोहे कबीर चरित्रामध्ये आलेले आहे. आकाशवाणीमध्ये सांगितलं, अरे रडू नकोस. म्हणजे कबीरदास महाराजांचं हे असा प्रसंग आहे, या जगातला असा पहिलाच प्रसंग आहे की ज्या वेळेस आधी गुरु करावा लागतो, नंतर देव भेटतो. यांचं असं झालं, देवच गुरु करण्यासाठी मदत करत आहे. जे देव स्वतःहून आकाशवाणी झाली आणि देवानी सांगितलं की गुरु कोणता करायचा. आणि नंतर सांगितलं की कबीरदासजी महाराज काशीमध्ये राहत होते आणि काशीचेच त्यावेळेसचे महान पंडित म्हणजे संत रामानंदाचार्य महाराज. रामानंदाचार्य असे होते की ते रात्री 3 वाजता उठायचे, गंगेचे स्नान करायचे आणि लगेच त्यांच्या जागेवरती जाऊन फक्त देवाचं नामस्मरण करायचे. कारण की त्यांना जर त्यांचं मलिच्छाचं कोणाचं जर तोंड बघितलं तर ते अपशगुन मानायचे. म्हणून कोणाचंच ते तोंड बघित नव्हते. जे मलिच्छ आहेत म्हणजे जे यौवन आहेत, जे मुस्लिम आहेत, त्यांचं ते तोंडसुद्धा बघत नव्हते. एवढा राग त्यांच्या मनामध्ये होता. आणि त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की स्वतः भगवान रामचंद्राचा अंशसुद्धा म्हणजे रामानंदाचार्य महाराज, आणि असे रामानंदाचार्य आणि यांच्याजवळून दीक्षा घे अशी आकाशवाणी झाली. आणि आता ते तर मुसलमानाचं तोंडसुद्धा पाहत नाहीत. आणि आता कबीरदासाचं दीक्षा घ्यायची आहे, पण कशी घ्यायची. आकाशवाणीच्या मार्फतच सांगितलं की ते 3 वाजता उठतील, उठून लगेच गंगा स्नानला जातील. त्यावेळेस की लाईट नव्हती आणि कंदील लावून की ते जात नव्हते. आणि जातील त्यावेळेस तू गंगा घाटावरती जे पायऱ्या आहेत त्याच्यावरती आडवा झोप, आणि झोपेच्या अगोदर 12 ठिकाणी तिलक करून जा. 12 ठिकाणी जे वारकरी आहेत ते 12 ठिकाणी तिलक करतात. आणि 12 ठिकाणी तिलक करून आणि आंघोळ वगैरे चांगलं शुद्ध वारकऱ्यासारखं दिसतं. आणि 12 ठिकाणी तिलक करून तिथं झोप. आणि झोपताना पाठ वरती कर आणि पोट खाली कर, म्हणजे तोंड दिसलं नाही पाहिजे. आणि जसे महाराज आंघोळीसाठी येतील, अंधारामध्ये जसे पाय पायरीवर देतील ते तुझ्या पाठीवर पडेल आणि त्यांना समजेल की कोणाच्या अंगावर आपला पाय पडला. ज्या वेळेस त्यांच्या तोंडामधून जो शब्द बाहेर निघेल तोच गुरुमंत्र मानून तू त्यांच्याजवळून दीक्षा घे. झालं तसंच. कबीरदास महाराज निघाले पहाटे, रात्री 3 वाजता गेले आणि महाराज याच्या अगोदरच झोपून गेले. आणि जसा महाराजांचा पाय पडला, महाराज काय आपल्यासारखे नव्हते, अरे बाप रे नसन तसं काहीच नाही. डायरेक्ट राम राम शब्द त्यांच्या मुखामधून आले. राम 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 राम. कोणाच्या अंगावर पाय पडला. आणि तेवढ्यातच कबीर महाराज उठले आणि लगेच पडून गेले. आणि पडता पडताच त्यांनी प्रणाम केला आणि तोच गुरुमंत्र जाणून राम राम. आता राम 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 म्हणत म्हणत आईजवळ गेले. आता आई म्हणत होती तू रोजच राम राम म्हणतं, पण आज जरा वेगळंच वाटून राहिलं तुझ्या राम राम म्हणण्यात, आणि एवढा रडत का बरं आहेत. त्यावेळेस कबीरदासांनी सांगितलं, रोजचं राम राम म्हणणं वेगळं आणि आजचं राम राम म्हणणं वेगळं.
जसं एक जिलबी बनवणारा जिलबी बनवते, ते तळून पण घेते, ती चांगली दिसते पण जिलबीच आहे, आणि ते जर तशीच खाल्ली तर, आणि तेच जर पाकामधून डुबवून जर खाल्ली तर गोड लागेल. तसंच ते जिलबी म्हणजे देवाचं नाव आहे. ते तसंच जर खाल्लं, तेच जरी देवाचं नाव आहे, ते जरी जिलबी आहे पण चव नाही. तेच जर गुरुमार्फत गुरुच्या चाचणीमध्ये जर टाकलं, ते जिलबी जर आपण खाल्ली, ते नाव जर घेतलं, तेच आहे पण स्वाद कसा आहे, गोड. तसं गुरुकृपा झाली. मग नंतर महाराज कुदू लागले, राम राम पायो जी मैंने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, जी मैंने राम रतन धन पायो. हे पद जरी मीराबाईंचं आहे तरी इथं बरोबर लागू येतो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, राम रतन पायो. असं आहे देवाचं नाव. आणि गुरुकृपा झाल्यानंतर काय होते तेच एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात कृपा आयो मेरे भाई राम बिना कछु जानत नाही। एकनाथ महाराज सांगतात, ज्या वेळेस मला गुरुची कृपा झाली त्यावेळेस 12 वर्षाचे असतानाच एकनाथ महाराज म्हणायला लागले
अवघे चित्रैलोक्य आनंदासी आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. म्हणजे त्यांनी जर अभंग हा गायला म्हणजे गुरुकृपा झाल्याबरोबर त्यांना गुरुमध्ये कोण दिसायला लागलं? राम दिसायला लागले, जगन्नाथ दिसायला लागले. म्हणून त्यांनी आजच्या अभंगात म्हटलं गुरुकृपांजन पायो मेरे भाई राम बिना कछु जानत नाही. त्याचा परिणाम असा झाला अंदर राम बाहर राम. स्वतःमध्ये सुद्धा रामच दिसायला लागला आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा रामच दिसायला लागला. अंदर राम बाहर राम जहा देखू वहा राम ही राम. आणि जर त्यांची जर गुरुकृपा झाल्यानंतर अशी दशा होते तर आपली का नाही होत? आपली सुद्धा अशी होते. आणि तेच दशा माझी पण झाली. जसं गुरु आता माझ्या पण मनामध्ये नाही, ध्यानामध्ये नाही. बघा गुरु कसे भेटले. 3 वर्षा अगोदर माझा वाढदिवस झाला आमच्या रानडे काकूंच्या कथेच्या काल्याच्या कीर्तनामध्ये. आणि वाढदिवस झाला आणि मी सहज दुसऱ्या दिवशी आमच्या तात्या मामांच्या घरी गेलो होतो. सहज त्यांनी बोलावलं, सहज गेलो. आणि नंतर तिथं गेल्यानंतर रानडे काकांचा आणि त्यांच्या 1-2 ते ग्रुप जो आहे पांचाली ग्रुप त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता. म्हणजे व्हिडिओ कॉल आला आणि त्यांनी सहज ठरवलं की चला आपण बाबांच्या दर्शनाला जाऊ त्र्यंबकेश्वर. आता मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस माझ्याजवळ की गाडी वगैरे काहीच नव्हती. आता पण नाही, आता दुसऱ्याची आणतो. तर गाडी नव्हती तर मग हे म्हणत होते चाल आपण त्र्यंबकला जाऊ आणि तिकडून येता येता तुला सोडून देऊ. आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर काहीच मनामध्ये नाही. यांनी सुद्धा मला म्हटलं नाही की बा तू गुरु कर, असं काहीच नाही. आणि तिथं गेलो आणि त्यांना बघून आणि त्यांनी जे यांच्यासोबतच बोलत होते, मी तर फक्त ऐकत होतो. पण त्यांच्या बोलण्यामधून असं वाटलं की नाही यांनाच गुरु करायचं. आणि जोपर्यंत आपल्या मनातून असं वाटत नाही ना की बा कोणाला गुरु करायचं, ज्यांच्या बोलण्यामधून आपल्याला असा अनुभव येतो की यांना जर गुरु केलं तर आपलं जीवन सफल होईल. आणि मला सुद्धा तसंच वाटलं म्हणून मी त्यांना गुरु केलं आणि तसंच झालं. अनुग्रह घेताना जोपर्यंत एकनाथ महाराज खूप फिरले पण कोणाला गुरु करा हे समजलंच नाही. जसं जनार्दन स्वामींना त्यांनी पाहिलं आणि गुरु कृपेने उजळला दीप, सद्गुरु कृपेने उजळ. राजाबद्दल असो तो भाव नाही रे, हा भाव भाव नाहीतर मग आपला भाव कसा म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, दगडाचा देव त्याला वडराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, बाजारचा भाजीपाला नाही रे. हे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आपला भाव कसा असते
जर ह्या बाया जर भजनात बसल्या नाही तर आपण जर भजनात बसलो. आमच्या इकडे माहिती आहे काय, गजानन महाराजचं गाव जवळ आहे, तर आजूबाजूच्या दिंड्या जातात. मग मस्त ते जुन्या जुन्या बाया आहेत, म्हणजे MH70, MH75, MH80 हे जे मॉडेल आहेत ना, हे मस्त म्हणतात. शेगावीच्या साजना यावे आमच्या भजना, निरोप निदाना गजानन बाबा, निरोप निदाना गजानन बाबा. आता किती सुंदर भजन होतं, जरी मनाचं आहे. आता गजानन महाराज कलियुगातले आहेत, आता सर्वांनी आपापल्या पद्धतीनं भजन जोडलेले आहेत, पण त्या भजनामध्ये गजानन महाराज बद्दल भाव होता. आणि तेच आता जर MH27, MH30, MH35 मधले जे मॉडेल आहेत ना, हे आता याचे जर भजन ऐकले, अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. आता विठ्ठलाबद्दलचा भाव. विठोबा तुझी आठवण लय लय येते, म्हणून मी तुला मिस कॉल देते. म्हणजे मोबाईल पण घेतला आणि फोन पण लावते, पण आठवण आली तर फक्त मिस कॉल देते. अरे रे विठ्ठला तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला. आता असे किती गाणे म्हटले. आता मी धुंद झाला तुझा दरबार मध्ये जनाबाईचं चरित्र सांगतो. त्यावेळेस जनाबाईची काय पवित्र हाक, जसं जात फिरवता फिरवता, सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कवतुके तू रे बा विठ्ठला. आणि अशी हाक ऐकून स्वतः देव आलाच. आणि आपण जर जात्यावर बसलो, तुम्ही कोणकोणते गाणे म्हणता? भावाचं वर्णन, नवऱ्याचं वर्णन. एक तर सकाळीच बसली तर बसली आणि चालू केलं त्यानं दळण. रामाच्या ग पाऱ्यामध्ये किती सुंदर शब्द वापरले. सकाळचा टाइम, रामाचा पहारा, रामाच्या ग पाऱ्यामध्ये जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ रे गोधड इथल्या सोंगा. नवऱ्याले आता असे जर गाणे म्हटले, भेटेल का देव? एक तर भावाचं वर्णन करायला लागली. निंबाच्या ग झाडा मागे माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली गाडी, आली पोलिसाची गाडी. आता एवढ्यावर पण ते थांबत नाही. पुढे काय म्हणते? या दारूचा बाई वास काय येतो छान छान, माझा भाऊ पैलवान धरून हाणला पोलिसान. मग काय आरती करीन? असे आपले जात्यावरचे गाणे दिंडीत बी केले तर दिंडीत बी की बाया सुधरत नाहीत. दिंडीत बी केल्या ते याच गाथ्यातलं देणं सोडून आणि माथ्यातलंच लावतात. एक तर आली बेवड्याची बायको दिंडीत, पहिल्यांदाच आली. आता दिंडीत आल्यावर तू तिथे घरचं संसार विसर ना. दिंडीत आल्यावर काय म्हणायला पाहिजे? ज्ञानोबात माऊली तुकाराम, नाही काही येत ना, फक्त एवढं म्हणायचं. संताचा गजर करायचं. हिनं आता हे बायाचे भजन चालू मागे दिंडीत असतातच. भन बाई गाणं, भन बाई गाणं, भन बाई गाणं, म्हटलं ना बाई न गाणं चालू झालं बाईचं. मले नवऱ्यानं मारलं ग शेजारी नात्या बाई, सोयऱ्या धायरे नांदन देला, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं. घरी येऊन मला मारलं ग
हे ऐकून शेजारी नात्याबाई म्हणते, माय बाई व काय गया दिला तुले देवानं, काय आवाज दिला तुले देवानं, काय सुंदर आवाज आहे. आणि आता जर असं जर म्हटल्यावर ते ऐकेल काय? ते अजून कडव्यावर कडवं कडव्यावर आता तिची लागली बुलेट ट्रेन. बरं दिवाळी रे दारू पेला यानं बाई फटाका फोडिला, बरं दिवाळीला दारू पेला यानं बाई फटाका फोडिला, शेजाऱ्याचा कापूस जडला, लोकांना कद्यासारखा हाणला ग शेजारी नात्या बाई. आता असा जर भाव आपल्या मनामध्ये असला, तुम्ही दिंडीत जा की भजनात जा की जात्यावर जा की चुलीवर जा की चक्कीवर जा, कुठं बी गेले तरी आपला उद्धार होणार नाही. म्हणून अंदर राम बाहेर राम, अंदर राम बाहेर राम, अंदर राम बाहेर राम, अंदर जहाँ देखो वह राम ही राम, सर्वा घटी राम, देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्त्ररश्मी. आतापर्यंत मी तुम्हाला म्हटलं नाही की भजन करा, हातवर करा, पण 2 मिनिट सर्वांनी हातवर करा. वट्यावरचे, खालचे, मांडी मारून बसलेले, लंबे पाय करून बसलेले, चपला घातलेले, एक चप्पल काढणारे, एक चप्पल घालणारे, दुसऱ्याच्या सर्वांनी एक वेळा हातवर करा. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हातवर करा, नाही तर तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे. राहू द्या असेच. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय, हरि जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री निवृत्तीनाथ महाराज. गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही, अंदर राम बाहर राम, जहाँ देखो वह राम ही राम. जागत राम सोवत राम, सपने में देखो राजा राम, एका जनार्दनी भावहीनी का, जो देखो वह राम सारिका. आजचा अभंग राहील ना ध्यानात? पहिल्या दिवसाचा अभंग सांगा बरं कोणता होता? कोणता होता? तर माझ्याच आठवण नाही तुम्हाला. बर कालचा सांगा. संतांची पायी हा माझा
आणि पहिल्या दिवसाचा हा तुटे भवरोग ऐसे विठोबा तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि कालचा संतांची पायी आणि आजचा अरे आजचा अभंग कोणता आहे? गुरुकृपांजन. बरं एवढं नाही लक्षात राहिलं ना, फक्त एवढंच म्हणायचं. अंदर राम बाहर राम जहा देखू वहा राम ही राम अंदर राम. आता सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर फक्त 5 मिनिट ऐका. ज्या राजामुळे आपण आज कीर्तन करतोय ना, नाहीतर कीर्तन करण्यासाठी सुद्धा परमिशन मागावी लागली असती. परमिशन तर जाऊ द्या, कीर्तनात जर यायचं असतं तर गुरखा घालून यायला लागलं असतं महिलांना आणि उलट्या टोप्या तुम्हाला घालून आणायला लागल्या असत्या, गोल टोप्या. आणि तुमचे नाव कसे असते मग? हा, अब्दुल फकीरा अब्दुल बारी फकीरा जलजीरा रज्जाक भाऊ मोरे असे नाव असते आपले. पण आपण विसरलो त्या राजाचे उपकार. आपण फक्त शिवजयंती जर आली ना, गाडीला मस्तपैकी मोठा झेंडा लावायचा, एक चंद्रकोर लावायची आणि जोर जोरात गाड्या इकडे तिकडे पेटालायच्या आणि जय शिवाजी जय भवानी बस एवढं म्हणायचं. आणि शिवजयंतीच्या दिवशी कीर्तनात कोणी येणार नाही. कुठं जातील? अशोक स्तंभ, नाशिक रोड, तिथं काय महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन करण्यासाठी किंवा त्यांना हार घालण्यासाठी नाही जातील, तर रात्री नाच्यासाठी जातील, ते पण दारू पिऊनच. म्हणजे ज्या राजांनी दारू तर जाऊ द्या, कधी ते कुठं नाचले नाहीत आणि त्यांच्या जयंतीवर आपण दारू पिऊन नाचतो, याच्या एवढी शोकांतिका या भारतामध्ये कोणतीच नाही. तर ज्या राजांचं चरित्र पूर्ण जगामध्ये अभ्यासल्या जातं, त्याच राजाची जयंती आपण दारू पिऊन करतो. आणि हा मास जो चालू आहे फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या, हा मास कोणता चालू आहे सांगा लवकर? बलिदान मास. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा बलिदान मास. किती 40 की 42 दिवस? 40 दिवस हाल केले त्यांनी महाराजांचे, तरी सुद्धा धर्म बदलला नाही. आणि आता थोडेसे पैसे भेटतात, फक्त थोडेसे, आणि लगेच आपण हिंदूचे कोण बनतो? ख्रिश्चन बनून राहिले. खूप हिंदू आहेत की ते ख्रिश्चन बनले. अरे लाज वाटायला पाहिजे. ज्या राजांनी ज्या महात्म्यांनी आपला धर्म रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली,